सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र. जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास उराशी बाळगून वाटचाल केल्यास यश हे निश्चित असते. शेतकरी कुटुंबातील मुलांनी डॉक्टर, अभियंता याशिवाय MPSC व UPSC परीक्षेत यश संपादन करून नावलौकिक वाढवावा, त्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अहिल्यानगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी केले. पुढे बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले, करिअर करण्याचे ठराविक वय असते. त्या वयात स्वतःला झोकून दिल्यास पुढचं आयुष्य हे निश्चित आनंदी राहते. गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे उच्च शिक्षण अथवा स्पर्धा परीक्षेत सामोरे जाण्यासाठी अडचण होते. त्यांच्या मदतीसाठी मी तसेच राजूभाऊ शेटे सदैव सोबत असल्याचे ते म्हणाले. यावेळी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत करून भविष्यात शैक्षणिक अडचण आल्यास त्याचप्रमाणे कोणत्याही कार्यासाठी आपण पुढाकार घेऊ असे सांगितले. यावेळी सेवानिवृत्त अधिकारी भागीनाथ शेटे, रासपचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब झुंदारे आदींची भाषणे झाली. यावेळी अजित येवले यांनी देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल येवले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप आढाव, राहुल तमनर, संदीप थोपटे, गणेश खुडे, नितीन कदम, विजय उंडे, डॉ. म्हस्के, शरद डुकरे, जालिंदर कानडे, राधू जाधव, गणेश खिलारी, उमेश खिलारी, नारायण खाडगे, हरिभाऊ झडे, अनिल येवले, कोठुडे, अभिजित आहेर, प्रशांत मुसमाडे, मनोज खुडे आदींसह धर्मवीर संभाजीराजे युवा प्रतिष्ठान व परिस्पर्श फाउंडेशनच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. सर्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर.